दरम्यान शिवसेनेनं दिलेल्या ऑफरवर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे। आज बच्चू कडू दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी भेट घेतलेली होती। शिवसेनेनं विधान परिषदेची ऑफर दिल्याची माहिती स्वतः बच्चू कडूंनी दिली होती। मात्र यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवल्याची माहिती आहे। या प्रस्तावावर बच्चू कडू आज आपली भूमिका स्पष्ट करतील। दरम्यान उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे। जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल। प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे त्या पक्षाचे स्वतंत्र ते अध्यक्ष आहेत, ते माझ्याशी भेटणार। मी त्यांना पक्ष विलीन करा म्हणून सांगणार, एवढा मी राजकारणातला मोठा माणूस आहे का? तर माझी त्यांची भेट झालेली नाही, हे त्रिवार सत्य आहे। तुम्ही म्हणतात 2 उमेदवार आहेत, 3 आम्ही उभे करणार असं तुमचं म्हणणं आहे। आता 2 उभे राहतात की 3 उभे राहतात हे सर्वस्वी एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील। उमेदवार कोण असतील हे देखील एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील। तुम्हाला 30 तारखेला फॉर्म भरायच्या अगोदर दोन्ही नावं कळतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।